बीड जिल्हा कारागृहामधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे। वाल्मिक कराडसह सुदर्शन घुले यांना मारहाण झाल्याची माहिती आता समोर येत आहे। नेमकं प्रकरण काय आहे तेच आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेऊ। तर नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचे गावगाडा ह्या लोकप्रिय चॅनलवर स्वागत आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये अटक असलेले वाल्मिक कराड व सुदर्शन घुले हे बीड जिल्हा सत्र न्यायालयामध्ये 9 नंबरच्या बराकमध्ये अटक असून ह्याच कारागृहाच्या 9 नंबरच्या बराकमध्ये महादेव गित्ते व अक्षय आटोले देखील अटक असल्यामुळे आज सकाळी ह्या 2 गटामध्ये तुफान राडा झाल्याची माहिती आता समोर येताना पाहण्यास मिळत आहे। ह्या दोन्ही गँग समोरासमोर आल्यामुळे ह्या दोन्ही गटामध्ये तुफान राडा झाल्याची माहिती आता समोर येत असून ह्या गँग एकमेकाला भिडल्या असल्याचं मत देखील भाजपचे आमदार सुरेश धस यांनी व्यक्त केलं असून आता वाल्मिक कराड व सुदर्शन घुले यांना अमरावती किंवा नागपूर ह्या ठिकाणच्या जेलमध्ये पाठवण्यात यावे असं मत देखील ह्यावेळी भाजपचे आमदार सुरेश धस यांनी व्यक्त केले आहे। खोट्या गुन्ह्यामध्ये महादेव गित्ते व आटोले यांना अटक केल्याचा राग मनात धरूनच वाल्मिक कराड व सुदर्शन घुले यांना मारहाण झाल्याचं मत देखील ह्यावेळेस सुरेश धस यांनी व्यक्त केलं असून आता बीड जिल्हा कारागृहाच्या अधिकाऱ्यावर देखील प्रश्नचिन्ह निर्माण होताना पाहण्यास मिळत आहे। कारण ह्या दोन्ही गटामध्ये तुफान राडा कशा पद्धतीने झाला आहे याची माहिती देखील आता हळूहळू समोर येत असून आता कुठेतरी या प्रशासनावरील वचक कमी होताना देखील पाहण्यास मिळत आहे। कारागृहामध्ये अशा प्रकारे 2 गटामध्ये तुफान राडा होत असेल तर ह्याला जबाबदार कोण, यामध्ये जर काही बरं वाईट झालं तर ह्याला जबाबदार कोण असू शकतं असे देखील आता प्रश्न ह्या निमित्ताने उपस्थित होत आहे। आज बीड जिल्हा कारागृहामध्ये वाल्मिक कराडसह सुदर्शन घुले हे सकाळच्या वेळेस नाश्त्याच्या टायमिंगला जात असतानाच महादेव गित्ते व अक्षय आटोले यांच्यामध्ये बाचाबाची झाल्याची माहिती देखील आता सूत्रांकडून मिळाली असून ह्या बाचाबाचीमुळेच ह्या 2 गटामध्ये तुफान राडा झाला असून महादेव गित्ते व अक्षय आटोले यांनी वाल्मिक कराडसह सुदर्शन घुले यांना मारहाण केल्याची माहिती देखील आता समोर येताना पाहण्यास मिळत आहे। यामुळे बीड जिल्हा कारागृहावर प्रशासनावर प्रश्नचिन्ह देखील आता उपस्थित केले जात असून कायदा व सुव्यवस्था बिघडल्याची आता बीड जिल्ह्यामध्ये पाहण्यास मिळत आहे। एकंदरीत ह्या सर्व घडामोडीविषयी नेमकं तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशीच अपडेट जर तुम्हाला वेळोवेळी जाणून घ्यायची असेल आणि तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।